मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी चालू कॉलेजला आणि आज लवकर चालू आहे कारण की आपण ती जी डोमिनोज आणली होती तुम्हाला दाखवली होती. डोमिनोज आता द्यायला चालू होती तिला, म्हणजे देवांच्या आईला. तर ती ब्युटिशियन झालेली, त्यामुळे त्यांना देऊन यायचे. जाऊयात आता आपण ठाण्याला जायचे, तिथे ठाण्याला ते येणार आहे. त्यांना देऊन आपण कॉलेजला जाऊयात. चला. तर मित्रांनो, पाहिलेला आपण तो डबीडाल होता तो दिलेला आहे बहिणीला स्टेशनवर. आता जाऊयात घरी. तर मित्रांनो, फायनली मी आलेलो आहे घरी आणि आता पाणी आणायचे. कॉलेज आज गेलो नाही मी कारण की कॉलेज सुट्टी होती. त्यांनी पण एवढं लोक सांगितलं. जेव्हा मी कॉलेजपर्यंत पोहोचलो तेव्हा त्यांनी मेसेज केला ग्रुपवर, कारण की त्यांचा जो टाइम टेबल कॉलेजचा तो फिक्स नाही, डेली ते अपडेट करून पाठवतात. त्यामुळे आज त्यांनी 2 वाजता मेसेज केला. आमचं कॉलेज असते 2:15 वाजता, त्यांनी 2 वाजता मेसेज केला की जे फर्स्ट इयरवाले स्टुडंट आहेत त्यांचे आज पॅरेंट्स मीटिंग आहे, त्यामुळं आम्हाला सुट्टी आहे. एवढा लवकर मेसेज केला, काय आता बोलायचं. त्यामुळे मी ती डोमिनोज दिली, कॉलेजला चालू होतो. त्या मेसेज बघून पुन्हा मी घरी आलो. आता थोडं जेवलो आणि आता आपली जी ड्युटी लागलेली आहे पाण्याची मित्रांनो बघू शकता तुम्ही. अरे थांबा, हे बघा कॅन्डल जर ठेवलेले आहेत. तर जाऊयात, पाणी घेऊन येऊयात, पाणी भरूयात. राज पण येईल तोपर्यंत याच्यावरनं काल शाळेमधनं. त्याचा थोडा अभ्यास घेऊयात आपण आज. खूप दिवस अभ्यास नाही घेतला त्याचा अभ्यास घेऊया आज आपण. बघूयात त्याचा अभ्यास किती झाला आहे, कारण की आता पेपर जवळ आलेच. 1 महिना पण नाही राहिला त्याच्या पेपरला. सध्या आपण पाणी आणून घेऊयात, बघूयात तोपर्यंत राजी येईल. चला. तर मित्रांनो, आमच्या ताईंचा आज पेपर होता. कोणता पेपर होता आज? बीके. 2 पेपर आहेत एक दिवशी. कसे गेले मग पेपर? हा, मस्त गेले का? पास होण्यापुरतं लिहिले का? पास होण्यापुरतं. हा, सगळ्यात मित्रांनो आपल्या घरामध्ये टेन्शन कोणाला नाही माहिती का? हे बघा, आमच्या चिंकीला एकदम आरामात. आणि आमचे डिगू शेट राज आलेले घरी क्लासवरनं. आल्या उघडेच खाली कपडे, शाळेचे कपडे काढून पहिले खायला बसले होते. आता चालेल मित्रांनो, आपण बघूयात राज. तर मित्रांनो, आता राज चालाय फॅन घेऊन. फॅन विकायला झालाय. बघूया किती रुपयाची खरेदी विक्री करतोय. मित्रांनो, राज 100 रुपये ना, राज 100 रुपयाची विक्री करून आलेला आहे. तो जो फॅन होता भंगार देऊन आलेला 100 रुपयामध्ये. आता त्याला 100 रुपये लागतात ते, कारण की त्यांचा आता 10 दिवसामध्ये त्यांचा 10वीचा सँड ऑफ असेल, म्हणजे सांगता समारोप शेवट. तर त्याला ते कपडे घ्यायचे, त्यामुळे. बाकी आमचं शेत बाजूला बसलेले शेत तुम्ही बघू शकता, बिजेतले. त्यांचा पण आता JEEचा पेपर आहे. तर मित्रांनो, एवढं काय चालू आहे आमच्या घरामध्ये. हा शेट पण खूप अभ्यास करतोय आणि आमच्या ताईंचा पण पेपर चालू आहेत. फक्त माझे पेपर चालू नाहीत, कारण की माझं कॉलेजच तसं आहे. जाऊ द्या. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ थांबूया इथेच. आजचा दिवस एवढा काय खास नव्हता. ट्रॅव्हलिंगमध्ये खूप वेळ गेला आणि ट्रॅव्हलिंगमध्ये मी व्हिडिओ काढला नाही, कारण की मला तेवढं पॉसिबलच नाही झालं. ट्रेनमध्ये पण खूप गर्दी होती त्यामुळे. म्हणून तर आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच इंटरेस्टिंग धमाकेदार व्हिडिओज पाहण्यासाठी मला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. भेटूया पुढच्या अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.
जा. गप, गप.